गुगल वर बेस्ट होम इन नाशिक टाइप करून थकलात? आता वेळ आहे दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या DBD होम फेस्ट 2025 ला भेट देण्याची। इथे आहे नाशिक मधील प्रोजेक्ट्सचे अनेक पर्याय एकाच छताखाली। 22 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर पर्यंत नक्की या आणि बुक करा तुमचं ड्रीम होम। DBD होम फेस्ट 2025, 3 लिव्स गोविंदनगर नाशिक। कॉल 7796833833। गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाईचा बडगा पुकारलाय। असं असताना देखील शहरातील गुन्हेगारी काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीये। वडाळा गावात एका युवकावर प्राणघातक हल्ला झाल्याचा प्रकार रात्री 10 वाजताच्या सुमारास घडला। विशाल असं हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे। आधी विशाल याने एका महिलेवर हल्ला केला असल्याची माहिती देखील आता समोर आली आहे। याच वादातून युवकावर हा हल्ला झाल्याचा अंदाज इंदिरानगर पोलिसांनी व्यक्त केलाय। रात्री उशिरापर्यंत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होतं। सदर युवक हा साठेनगर मध्ये राहत असून रात्री 10 वाजताच्या सुमारास रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेला आढळून आला। याबाबत काही नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवलं। घटनेची माहिती मिळताच काही वेळात पथक घटनास्थळी दाखल झालं। स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सध्या त्याच्यावर शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून परिसरात संशयित हल्लेखोरांचा शोध सुरू होता। सध्या अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे करतायत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।